ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकू आला पण खूप उशिरा. तोपर्यंत 2 जीवांचा प्रवास संपला होता. परभणीत 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. महिलेची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी 108 रुग्णवाहिकेसाठी 1-2 नव्हे तर तब्बल 7 वेळा फोन केला. 3 तास प्रतीक्षा केली पण रुग्णवाहिका उशिरा पोहोचली. तोपर्यंत महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चालक आणि डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिल्ह्यात घडलाय. पाहूयात आरोग्य व्यवस्थेवरचा हा रिपोर्ट. कधी कधी मदतीसाठी केलेला एक फोन पुरेसा ठरतो, पण इथं फोन झाले 7, वाट पाहिली 3 तास आणि जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा वेळ निघून गेली होती. परभणीत आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा हा प्रकार समोर आलाय. जिंतूरमधील 7 महिन्यांची गर्भवती महिला. श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रकृती गंभीर झाली. तिला परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तातडीनं नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला. म्हणजे प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. नातेवाईकांनी 108 या आपत्कालीन सेवेला फोन केला. एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 7 वेळा. मदतीसाठी विनंती सुरू होती पण रुग्णवाहिका वेळेत आली नाही. 1 तास गेला, 2 तास गेले आणि पाहता पाहता 3 तास झाले. शेवटी रुग्णवाहिका रुग्णालयामध्ये पोहोचली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या गर्भातील बाळाचाही जीव गेला. एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 3 घंटे रुकना पड़ा सर वहाँ 108 के लिए. अभी हमने उनको पहले जो कॉल करे 10 मिनट में आ रहे, फिर कॉल करे 10 मिनट में आ रहे, ऐसे ऐसे में 3 घंटे हो गए सर. उसके बाद में बच्चे की भी डेट हो गई और जो डेट होने की वजह क्योंकि जो उसका इन्फेक्शन था वो महिला के अंदर पहुंच गया था. पतीचा हा आक्रोश आता या संपूर्ण व्यवस्थेला सवाल करतोय. वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. आम्ही 108 ला कॉल केल्याच्या नंतर ते म्हणले आम्ही 10 मिनिटाला येतो. अशा 10 मिनिटं म्हणून त्यांना घंटा 1.5 घंटा गेला. किती घंटे घातले? 3 घंटे का? 3 घंटे घातले. त्याच्यात पहिले लेकरूचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर पुन्हा एक अर्ध्या घंट्याच्या नंतर त्याच्या आईचा बी झाला. नातेवाईकांनी रुग्णवाहिका सेवेत झालेल्या दिरंगाईचा आरोप केलाय. मदतीसाठी वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही असा कुटुंबियांचा आरोप आहे. पण या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आलाय. रुग्णालयानं मृतदेह नातेवाईकांना न कळवता दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. नातेवाईकांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपांमुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. काही एक पार्वतीबाईचा नावाची चिठ्ठी लावून आमची मृत्यू चोरी करून न्यायचे प्रयत्न होते पूर्ण त्यांचे. त्यांना असं म्हणून आम्ही तरी विचारले तर ते काय म्हणले का हे कोणाची बॉडी आहे? तर ते म्हणले नाही, दुसऱ्याची बॉडी आहे. आणि ते गाडा धोरानं नोटून नेऊन गाडीच्या दारापाशी नेल्याच्या नंतर आमचे पोरं पडत जाऊन त्याला बघितलं तर ते आमचीच मृत्यू निघली. या घटनेनंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली. पतीच्या तक्रारीवरून चालक आणि डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाला म्हणून प्रश्न संपत नाही. मूळ प्रश्न आहे, रुग्णवाहिका 3 तास उशिरा का आली? 7 फोन करूनही मदत वेळेत का मिळाली नाही? आणि आपत्कालीन सेवेत नेमकी अडचण कुठे झाली? विशेष म्हणजे हा प्रकार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या परभणी जिल्ह्यात घडलाय. त्यामुळे या घटनेची राजकीय चर्चाही सुरू झाली आहे. ज्या जिल्ह्यातून राज्याचं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं नेतृत्व होतं त्या जिल्ह्यात रुग्णवाहिकेसाठी 3 तास वाट पाहावी लागते. हा विरोधाभासच अनेक प्रश्न उपस्थित करतो. अंबादास दानवे यांनीही याच मुद्द्यावरून सरकारला घेरलंय. गुन्हे दाखल करणं हा उपाय नाही. 3 तास आरोग्य व्यवस्था का मिळाली नाही हा खरा प्रश्न आहे. डॉक्टर नाहीत, आरोग्य व्यवस्था नाही आणि आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा हा प्रकार घडतो. हे दुर्दैवी असल्याचं दानवे म्हणाले. खरं तर 3 तास आरोग्य व्यवस्था का नाही मिळाली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मलाही काल रात्री एक असाच संभाजीनगर जिल्ह्यात फोन आला होता. गदानायक आरोग्य केंद्र, डॉक्टर नव्हते म्हणून इथं संभाजीनगरात त्या पेशंट छोट्या मुलाला आणावं लागलं. अशा घटना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घडतात आणि त्यातल्या त्यात आरोग्यमंत्री जिथं ज्या जिल्ह्यात राहतात तिथं असा प्रकार घडणं हा दुर्दैवी आहे. या घटनेत आता चौकशी होईल. गुन्हा दाखल झालाय. दोषींवर कारवाई होऊ शकते.
पण त्यातून त्या कुटुंबाचं नुकसान भरून निघणार आहे का, हा प्रश्न कायम आहे. कारण इथे फक्त एक रुग्ण दगावलेला नाही, एका आईचा जीव गेला आणि तिच्या गर्भातील बाळाचाही जीव गेला. 108 रुग्णवाहिका, आपत्कालीन परिस्थितीतील पहिली आशा. काही मिनिटांचा विलंबही जीवघेणा ठरू शकतो. मग 3 तासांचा विलंब कसा दुर्लक्षित करायचा, हा प्रश्न या घटनेनंतर अधिक तीव्र झालाय. प्रशासन एकीकडे गतिमान सरकार आणि आपत्कालीन सेवांचे दावे करते, मात्र दुसरीकडे आता जे आरोग्यमंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बघता की वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या कुटुंबातील दोघांचा जीव गेलेला आहे. गरोदर महिलेचा, त्याचबरोबर त्या पोटातील बाळाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आम्ही आरोग्य विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आमच्या प्रतिनिधीनं केलेला फोनही आरोग्य विभागानं घेतला नाही. म्हणून आता प्रश्न केवळ एका रुग्णवाहिकेचा नाही, प्रश्न आहे आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा. जिथे एका फोननंतर मदत पोहोचायला हवी तिथे 7 फोन करावे लागले. जिथे काही मिनिटं महत्वाची असतात तिथे 3 तास जातात आणि रुग्णालयाच्या दारात पोहोचण्याआधी एका आईचा श्वास थांबतो. तिच्या बाळाचा जन्मही होण्याआधी त्याचा प्रवास संपतो. रुग्णवाहिकेचा सायरन नंतर वाजला, पण त्या सायरनला 2 जीव परत आणता आले नाहीत. गजानन वाणी, झी 24 तास, परभणी.